सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवण? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. भुईमुग खुरपायला आलं होतं. मग आता राहिलंय थोडंसं. एक सारा खुरपायचा मामाने दारं चालू केले जे कोळपून झालेले तिकडं. तर चला जेवणात काय काय तुम्हाला दाखवते. हे काढा आत्या. हे बघा ह्याच्यात आणलेली आहे मी छान अशी सकाळी बनवलेली दोडक्याची भाजी. आत्याने तिथला रानातला कांदा आणलाय आणि मी येताना मुळा आणला होता. मस्त वाटतं रानात बसून जेवायला. लिंबू चिरलेला आहे, घेवड्याची भाजी आहे, भाज्याच भाज्या आणि ह्याच्यात थोडासा भात आहे परतलेला. ते डबा काढा ते भाताचं घ्या इकडं. हे भाताचं उचलं, भाताचं नुसतं ते माझ्याकडे दे. पाठी बघून माझ्याकडे मला पाठीत ठेवाव्या. हे बघा कडक झाल्या उन्हाने, ऊन आले इकडं. झाकायलाच काय नव्हतं तर बनवली आहे. रात्री पुरणपोळी केली ती गणेशला अर्धी खायची म्हणला, मग त्याला अर्धी ठेवली. नशीब चपात्या आत गेल्या. आता चपात्या पूर्ण कडक झाल्या, चपात्या नरम आहेत चांगल्या. आणि ही बनवलेली आहे दोडक्याच्या भाजीची भाकरी. थोडीशी भाजी होती दोडक्याची, मग त्याची बघा अशी मस्त भाकरी बनवली. भाकरी सरळ सोयी नाही, काय करावं, कडक कडक झाली. आणि इकडे आहे हुलग्याची भाजी. रात्री हुलगा भिजत घातला होता आणि त्याला शिजवून घेतलं मस्तपैकी. थोडंसं गरगटून कांदा टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट घालून येसराची गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी ही हुलग्याची भाजी, घेवड्याची भाजी, दोडक्याची भाजी, दोडक्याच्या भाजीची भाकरी, चपात्या, पुरणपोळी आणि अर्धी ही ज्वारीची भाकरी, मुळा, कांदा, एवढं सगळं जेवायला. आणि मस्त असं थंडगार पाणी, वारं सुटले, ऊन भरपूर आहे. आत्या मी जेवण करायला बसलो आहे. तर मला कमेंट यायला लागल्यात की आत्यांच्या हातची ह्याची कैरीची चटणी बघायची. आत्या कधी करता कैरीची चटणी परत? आत्या म्हणतात संध्याकाळी करतो. मग संध्याकाळी ज्यावेळेस आत्या त्या दिवशीपासून बनवलीच नाही आहे. ती बनवली पण आणि संपली पण. तर आता परत बनवायला होते आणि त्याची रेसिपी तुम्हाला आत्या कैरीच्या चटणीची तुमच्या हातची रेसिपी बघायची सगळ्यांना. तुम्ही बनवून दाखवा. आणि मला सकाळच्या व्हिडिओला कमेंट्स येतात की ताई तुझ्या नाकाला काय झालं, पण माझ्या नाकाला काही लागलेलं वगैरे नाही आहे. काय झालं असं काळं वगैरे लागलं असेल चुलीचं. आणि आमचा गणेश असतो ना, फोटो काय म्हणायचं, व्हिडिओग्राफर गणेश आहे, त्याच्यामुळे कसाही व्हिडिओ घेतो. व्हिडिओ नीट आलेली बघत नाही. तुमच्या व्हिडिओ गणेशने काढलेली ती व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे थोडंसं माझा चेहरा वेगळा दिसत असेल. माझ्या नाकाला वगैरे काय लागलेलं नाही आहे. मला 2 कमेंट आलेत की ताई तुझ्या नाकाला काय झालं आहे, नाही लागलेलं काय. तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचं रानातलं जेवण? आता एक सारा राहिला आहे तेवढा खुरपतो आणि 5 वाजेपर्यंत घरी जातो. घरची बरीचशीच कामं आहेत. हां ना, मग ऊन कसलं आहे. तर आत्या म्हणतात गरम गरम कांदा आहे. तर चला या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला.